कोट्यवधींच्या हप्तेबाजीमुळे फेरीवाल्यांवर कारवाई शून्य, आमदार संजय केळकर यांचा आरोप. शहरातील अनेक गृहसंकुले अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्यानं या फेरीवाल्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकरणी संबंधित पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवासी उपस्थित होते. लोकउपवन गृहसंकुलातील सुमारे 500 रहिवाशांनी 86 फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिलं. गृहसंकुलांच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गरडा घातल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं मुश्किल झाल्याचं रहिवाशांनी निदर्शनास आणून दिलं. दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील 5 सोसायट्यांसाठी असलेला खाजगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी ग्रस्त झालाय. याबाबत माध्यमांशी बोलताना केळकर यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाबत व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्यानं इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नसल्याचं सांगितलं. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. तसंच रेल्वेच्या विकास कामांसाठी रेल्वेलगतची बांधचाल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे 50 कुटुंब बाधित होणार आहेत. या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी पुढील आठवड्यात महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन ठोस नियोजन करण्यात येणार असल्याचंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. या कार्यक्रमात मुफतलाल कंपनीचे कामगारही उपस्थित होते. नागरिक आले होते. त्याच्यातले एक 2-3 महत्त्वाचे विषय की जे सातत्याने अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेडसावत असतात. त्याच्यातला महत्त्वाचा माझ्याकडे 500 लोकांच्या सहीने या ठिकाणी लोकउपवन म्हणून सोसायटी आहे. फार मोठी सोसायटी आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर सोसायटी आहे. यांनी निवेदन दिलंय की आता आम्हाला गेटच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. एवढं त्या ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाले बसतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या समोरच माझी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ठोकून सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं जमत नसेल तर मग आमची टीम घेऊन आम्हाला उतरायला लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना हटवायला लागेल. कारण की सामान्य नागरिकांची सुरक्षा, सुविधा ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी याच्यामध्ये अनेक माफिया आहेत, अनेक हप्तेबाजी आहे. करोडो रुपयाची हप्तेबाजी या ठिकाणी या माध्यमातून चालते.